हिंदू संस्कृतीत या मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठी चांगला मुहूर्त असावा लागतो. चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळणारच असा विश्वास असतो. वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला येणाऱ्या अक्षय तृतीया या 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून समजला जातो. संपूर्ण दिवसभर हा दिवस चांगला समजला जातो. त्यामुळे अक्षय तृतीयेला व्यापारी वर्गात व समाजात अनेक, विशेष करून शेतकरी वर्गात महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आजतागायत चालू आहे. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि वर्षभर संपत्तीत वृद्धी होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे राज्यात या दिवशी अनेक लोकांकडून सोने खरेदी केली जाते. व्यापाराच्या दृष्टीने हा दिवस शुभ मानला जातो. भारतीय पंचांगानुसार दिवाळी व दसरा या सणांनंतर अक्षय तृतीया तिथीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. शेतकरी वर्गासाठी हा तर दिवस आपल्या नवीन कामाचा शुभारंभ करण्याचा दिवस असतो. या दिवशी शेतकरी आपल्या घरातील सर्व सदस्यांसह शेतात जातात. त्या ठिकाणी शेती कामासाठी उपयोगी पडणारे नांगर, फाळ, वखर इत्यादी अवजारांची यथायोग्य पूजा करून शेतीतील कामाची सुरुवात करतात. जमिनीची भाजणी, ढेकळे फोडून वाफे तयार करणे, शेतीतील तण वेचणे व कचरा जाळून नष्ट करणे इत्यादी कामे केले जातात. पूजा अर्चा विधी संपल्यानंतर शेताला भिजवलेला भात, हरभऱ्याची भाजी, दही व आंबील यांचा नैवेद्य दाखवला जातो. शेतात बसून शेतकरी व त्यांच्या परिवारातील सदस्यांसह वनभोजन करतात. बायका, पोरी शेतातील झाडाला दोरी बांधून संपूर्ण दिवसभर झोका खेळण्याचा आनंद घेतात. याच दिवसापासून शेतकरी आपल्या शेतीसाठी सालगडीचा करार करतात. अक्षय याचा अर्थ कधीही क्षय न पावणारा, नाश न पावणारे असा आहे. त्यास्तव हा दिवस प्रत्येकाने, व्यापाऱ्याने, शेतकऱ्यांनी आणि आपण सर्वजण मोठ्या आनंदात साजरा करावा. तसेच नवीन वर्षात काहीतरी चांगले काम करण्याचा संकल्प या दिवशी केल्यास त्यात आपणास नक्कीच यश मिळेल.